हॅलो नमस्ते जय शिवराय. मी दिनेश जंगम आणि मी शौर्य जंगम आपले सहर्ष स्वागत करत आहोत आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर. आता आम्ही निघालो आहोत शनी शिंगणापूरला. आधी मला काहीतरी बोलायचंय. बोल बोल. आपण ते मला भवरा दिला. अरे एक नंबर भवरा आहे तुझा. पण काहीतरी बोलायचंय. वरनं जोडलंय आणि खाली तसं असं वरती खेचून घ्यायचं. खेचून झालाय म्हणजे आपला भवरा आपल्या जवळच. आता आम्ही शनी शिंगणापूरच्या रोडला आहोत आणि जात आहोत दर्शनाला शनी महाराजांच्या. रविपुत्र शनी. हे पहा, या आपल्या साईडला दिसत आहेत ते गव्हाचे शेत आहे. ऊसाची गाडी बघा अशी लोड करून चाललेली आहे. शेतकरी मायबाप पिकवतो म्हणून आपल्याला खायला भेटतं. त्याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे. खूप गरम होतंय, उकडतंय. बाजूला कुठेतरी गाडी लाव, थंडा कुठे भेटेल ते बघ. थोडासा विरंगुळा थांबलोय आम्ही आता. आपण जर पाहिलं तर ह्या बाजूला बघा कसं ऊसाचं रस आहे ना, ते बैलाच्या साह्याने चरका टाईप मध्ये बनवलंय आणि त्याच्यातनं रस काढतायत. एकदम घट्ट रस निघतो त्यातून. पण विरंगुळा बघा, विरंगुळा काय चाललाय. सर्व मोठी बारकी झालीत. हे बघा, यांचं काय तर भलतच. ही म्हातारी आमची रुसली, बसाय नाही भेटलं म्हणून पोरीनी लगेच उठवला. आता हे बरं आहे, हे बरं आहे. आपसली टायरवर एकदा. लॉकडाऊन मध्ये हिचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. झुल्यामध्ये बसायची हाऊस हिला. आता परत झुला दिसला तर लगेच येऊन बसली झुल्यामध्ये. लॉकडाऊन मध्ये साडीचा झुला बनवून झुला खेळत होती गावाला. ऊसाचा रस पिऊन झालाय आमचा. थोडा शरीराला थंडावा भेटलाय. आता निघालो पुढील प्रवासासाठी देवाच्या दर्शनाला. चालल्यासारखा वाटला. जंगल दिसला, रोडच्या बाजूला झाडं दिसली बरेच टायमाने. आता पूर्ण रोडला असं वाटत होतं दिसता सुनसान. आपण शनी शिंगणापूर मध्ये आता इंटर करत आहोत. झालं आता 5 मिनिटाच्या अंतरावर. 5 मिनिटांमध्ये आपण आता पोहोचू शनिदेवताच्या मंदिरात. सर्व शेतकरी बघा आपल्या शेतातले कसे ऊस तोडून चाललेत कारखान्याकडे. यात ऊसाची प्रक्रिया करून आपल्याला साखर भेटते. गाड्या बघा, गाड्या, बैलगाड्या बघा. ग्रामपंचायतीने 20 रुपयाची पावती फाडलेली आहे. आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि हे पार्किंगसाठी आम्हाला गाईड करत आहेत की गाडी कुठे लावावी.
इथे पाणी आहे हातपाय धुवायला. पहिला आंघोळ करायला लावायचे, आता हातपाय धुवून गेलं तरी चालतं. नाही, मामा आहे, भाची आहे. एकदा ऐकून घ्या देवाचं दर्शन कसं करायचं ते. नंतर तुम्हाला जे हवं घ्या. मंदिराचा असं प्रवेश गेट आहे. आतमध्ये गेले ना पहिले शनिदेवाचं असं त्रिशूळ आहे. त्या त्रिशूळावरती आपल्या हाताने काळं कापड आणि रुईच्या पाण्याची माळ व्हा. त्याच्या खाली नारळ आहे. जर शनी शिंगणापूरमध्ये आले तर तुमच्यात कोणाचा पहिला टाईम असेल नारळ तोडू नका. नारळ आपल्या डोक्याला टच करून बास्केटमध्ये दान करा. नंतर होमकुंडामध्ये अगरबत्ती टाका. तेल आता तुम्हाला देवाच्या अंगावरती व्हायला भेटत नाही. पहिले कशी माणसं लुंगी लावून आंघोळ करून असं तेल व्हायचे, ते आता गव्हर्नमेंटने बंद केलेलं आहे. तेल तुम्हाला असं बाहेर कुंडात टाकायला पाहिजे. ते कुंडात टाकल्यानंतर देवापाशी वरती जायचं. आता लेडीज जेंट्स सर्वांना प्रवेश. देवापाशी गेल्यानंतर देवाच्या चरणी फुलं व्हा. नंतर या 7 वस्तू आहेत देवाला टच करून तुम्हाला वापस देतात ते लोक घरी नेण्यासाठी. मंदिराकडे आतमध्ये जाण्याची जागा फोटो खिंचवाने का शनि शिंगणापूर फोटो बनाने का तम नमामि क्षणक्षणम. आपण चाललेलो आहोत मंदिराकडे. शनिवार आहे, थोडी वर्दळ दिसत आहे शनी मंदिरात. इथे पाणी ॲक्च्युली असायचं पाय धुवून जायला, पण नाही आता ठेवलंय. जेंट्स आणि लेडीजसाठी सेपरेट चेकिंग. बघा प्लेट घेतलेली आहे मंदिरात जाण्यासाठी. हे बघा इथे काळं वस्त्र दिलेलं आहे, ते त्रिशूलला लावायचं. आणि जे रुईची पानं दिलेली आहेत तो हारही ह्या त्रिशूलला घालायसाठी आम्हाला सांगितलेला, ते आम्ही करत आहोत. देवाच्या मूर्तीवर आपण डायरेक्ट तेल वाहू शकत नाही, म्हणून आता इकडे असं हे बनवलेलं आहे स्पॉट, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायला सांगितलेलं होतं, ते मी करत आहे. हा मंदिराच्या मागील बाजूचा भाग आहे. आज चांगला शनिवार होता. शनिवारच्या दिवशी शनी देवताचं दर्शन करून आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासासाठी. कमान बघी कशी आहे, कमान बघी कशी आहे. आणि ते हे रहाट आहे, पाणी काढायचं आहे ना, पाणी काढायचं रहाट आहे. हा बघा ऊस चूर
शेतात घुसून ऊस चोरतय. ऊस तुटत नाही. ऊस खायच्या शेतातली. ऊस तोडला. ऊसाच्या याच्यामध्ये जाऊन ऊस तोडला चोराने. खाली तोड. असा ऊस तोडला. चोर चोर. हा ऊस घेऊन आलाय बघा कसला. एक तोंडात दोन हातात. हो खाली उतरलीच नाही गाडीत जरा पण. गाडीत जरा उतरली नाही. तिला ऊस खायचा. ऊस अजून एक आणायचा. पोरींनो ऊस हवे काय? आता गुंडू एक्सपेरिमेंट करतोय ऊसावर. ऊस बघाय चाललाय गुंडू. ए गुंडू कोणता पाहिजे? अरे कोल्हा निघाल त्याच्यात ना. काढला रे का साले. हे डायरेक्शन देत आहे. डायरेक्शन देत आहेत आणि हे त्याच्यावर अंमलबजावणी करतायत. तोडतायत ऊस कसा तोडायचा ते. वर ये. मारामारी झाली. ऊसाबरोबर मारामारी करून शेवटी ऊस काढला या लोकांनी. वरती बांधायला घ्या ऊस. आता एवढा काय करणार? गुंडू काय काढलास? शुगर केन. काय काढलास? एक नंबर. शेतात जाऊन काढायला मजा आली काय? हा चोर. ऊस चोर. हा ऊस चोर. तू काय केलास? आम्ही ऊस चोरी केला. शरम नाही वाटत जरा सांगायला? चोरी नाही केला. आम्ही शेतातून ताजा ऊस काढून खाल्ला. आम्हाला खूप आवडला. आम्ही चोरी नसतो करत. मालकाला विचारला काढू काय म्हणून. त्यांनी मालकाने आम्हाला परवानगी दिली पहिली काढायला. तुम्ही घ्या काढून. तुम्हाला किती काढायचं ते काढून घ्या आणि खावा. वा वा वा. ऊस खाणाऱ्याला दातच नाहीत पण दोन. खाणार दात बघून तर सांगितलं जास्ती खाणार नाही. किती पाहिजे तेवढं काढा. बोल. सूर्य बघा आता किती मस्त प्रकारे ऑरेंज सारखा दिसत आहे. आता ही आमची पिकनिक इथेच संपत आहे. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढे भेटू आपण
नवीन जोशात नवीन प्रवासात